आपके सामने पेश होने जा रहे हैं गरबा। आ जाओ सब लोग। राम राम राम। निकालो घूमे भूली रूप छे कानुड़ा छे आंखों मांडी ने डूबेगा हे गोरी राधा निकालो घर में घूमे। काय कसला विचार करतोयस गुरुनाथ? अरे मी आहे तुझ्या समोर, दिसला का? हा हे बघ समोर समोर. तू माझ्यासारखं तू कोण आहेस तू? अरे हो मीच आहे, मीच तुझं मन, मीच आहे तुझ्यातला हरवलेला गुरुनाथ, ज्याला सगळे शोधतायत. काय चाललंय? मला भास होत का मला? कसं काय तू मला कसं काय तू दिसतोस? कारण सगळ्यांची प्रतारणा केलीस तू, कुणाशी चांगला वागला नाहीस. जे लोक तुझ्या बाजूने होते ना ते आज तुझ्या विरोधात आहेत. कोण विरोधात आहेत? हा कोण विरोधात आहेत माझ्या? नाही तू एवढं माझं मन म्हणतोस ना, तू गुरुनाथ आहेत ना माझ्या आतला? सांग ना, तूच उत्तर दे. कोण कल्प्रिट आहे? कल्प्रिट तर तू आहेस बाबा. चल रे, काही नको बोलूस. खोट आहे हे, साफ खोट आहे. हे सगळं राधिकामुळे होतंय. तिने सगळ्यांना भडकवलंय माझ्या विरोधात. तुला पण भडकवलंय ना तिने. काही काय बोलून राहिलं बे? राधिका मला कशी भडकवेल? हा काहीच काय बोलून राहिलं आता? आठवतं का बे तुला? नवा संसार होता माझा. मुंबई सुद्धा नवीन होती माझ्यासाठी. मला राधिका सोबत पहिल्यांदा काही दिवस चाळीत राहावं लागलं होतं. 500 रुपये होते, 500, आणि अख्खा महिना काढायचा होता. नाही त्यावेळेला पण खंबीरपणे उभी राहिली होती माझ्या पाठीशी. नोकरी मिळत नव्हती. बाबांना सांगून आलो होतो मी काहीतरी बनवून दाखवेन, पण कसं बनणार? MBA डिग्री होती तरी दारोदार फिरत होतो मी. इकडून तिकडे नुसते इंटरव्ह्यू दे, रेझ्युमे घेऊन जा, पण नोकरी नव्हती मिळत. खचून जायचो आणि घरी यायचो. तेव्हा राधिकाच बसलेली असायची शेजारी. पाठीवरून हात फिरवत 2 धीराचे शब्द बोलायचे. आज नाही झालं, हरकत नाही, उद्या होईल, माझा विश्वास आहे तुमच्यावर, म्हणायचे ना. तो विश्वास तिने कधीच ढळू दिला नाही. पण हा गुरुनाथ हळूहळू बदलला. त्याने त्याच राधिकाचा विश्वासघात केला. तिने टाकलेल्या विश्वासाचा गैरफायदा उचलला. नाही, नोकरी धंद्यामध्ये मोठा होत गेला, एका मागोमाग एक सगळं मिळवत गेला. पण हे सगळं मिळवताना आपण काय गमावतोय त्याचा मागमूसही नव्हता याला. ते म्हणतात ना, पुढे पाठ मागे सपाट, तसं काहीसं झालं होतं तुझं. जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा त्याच्या बरोबर कुणी नव्हतं.
तो एकटाच उरला होता आणि आजही तो एकटाच आहे. काय एकटा एकटा आहे मी आणि एकटाच राहीन मी जगू शकतो एकटा. काय प्रॉब्लेम आहे? हो कसं जगणार? हा काय म्हणून जगणार एकटा? अरे जगेन, कसाही जगेन. काय वाटेल ते म्हणून जगेन. आहे हिंमत आहे माझ्यात. अरे कसली हिंमत हरण्याची? अरे हरला तर तू केव्हाच आहेस. नाही मी हारलो नाही आहे. मी हारलेलो नाही अजून. अरे नाही काय, एक हरलेला माणूस आहेस तू. माणूस म्हणून संसारात हरलास, नोकरीत हरलास, मैत्रीत हरलास आणि आता प्रेमातही हरलास. प्रेमात नाही हारलो मी अजून. प्रेमात नाही हरलेलो मी अजून. माहितीये ना शनाया राखवली आहे ती फक्त रुसली आहे. ती तर प्रेम आहे माझ्यावर. मला माहिती ना ती फक्त रागवली. तिचं खूप प्रेम आहे माझ्यावर. कुठलं प्रेम? कुठलं प्रेम? भातुकलीच? अरे लहान मुलं ती भातुकली सुद्धा तेवढ्याच प्रामाणिकपणे खेळतात. तुझ्या बच्च्याला त्या शनायाला तेही जमणार नाही. एवढा जप करतोस सतत शनाया शनाया शनाया. जीव ओवाळून टाकलास. अरे जीवच काय, संसार ओवाळून टाकलास त्या बच्च्यावर. काय मिळालं तुला? काय मिळालं? हा काय मिळवलं? काय मिळालं तुला सांग ना. आज ज्या शनायासाठी तू इतकं सगळं केलंय ती शनाया तुझं फोनही उचलत नाहीये. अरे बघत नाहीये. तुझ्या वाट्याला साधं समाधान आलं नाही ती शनाया कसली परत येते? नाही वाट बघत बस तू. तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत असलेल्या त्या जहागीरदार बरोबर जाऊन लग्न करेल ती. आणि तू बसशील इथेच रडत. ना शनाया बरोबर असेल ना राधिका. नाही शनाया असं अजिबात करणार नाही. तुला काय वाटलं ती राधिका आहे? हा? अरे राधिकाच्या नखाची सर नाहीये तिला. आज तुझं अस्तित्व शून्य झालंय. शून्यापासून सुरुवात केली आणि आज परत शून्यावरच आलाय गुरुनाथ सुभेदार. या शून्यावर येताना तुझ्यासोबत राधिका नाही, आई बाबा नाहीये, अथर्व. त्याचं काय? त्या बिचाऱ्याला तर काही कळत नाही. एका मोठ्या ANF कंपनीचा CEO गुरुनाथ सुभेदार आज रस्त्यावर आलाय. रस्त्यावर. हे बस. हे असलं काही झालेलं नाहीये. हे असं काही होणार नाहीये. अरे 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 वाईट वाटतं रे तुझ्याकडे बघून. वाईट वाटतं याच्याकडे बघून. अरे 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 काय हालत झालीये. नाही खरंच वाईट वाटतं याच्याकडे बघून. वाईट वाटतं तुझ्याकडे बघून. एकदम वाईट. ए पास झालं. खूप ऐकून घेतला तुमचं. आता तुम्ही चल निघा इथून. निघा लगेच निघा. तू काहीतरी मी तुम्हाला. हा राधिका आली तू? हो अगं अथर्व कुठे आहे? कधीपासून पाहिला नाही मी त्याला. कुठे गेला? आई आताच तो रेवती आणि गुप्ते बरोबर घरी गेलाय. घरी काहून वर गेला? एकतर खेळून खेळून दमला होता. त्यातनं मला म्हणाला मला घरी जाऊन अभ्यास करायचा आहे म्हणून. पहा बरं दमल्यावर अभ्यास करते पोट. राधिका एक विचारायचं विसरलो मी. काय काय? हा ते गुरुला इन्व्हिटेशन दिलं की नाही? पप्पा अरे काय पप्पा तू बोलावलं होतं की नाही? तू मला सांग ना. नाही. केम अनंत केम नको बोलावे गुरुने? अशी कशी चूक झाली तुझी? गुरु तुझे मित्र आहे ना? हा पप्पा हमारा जवाब दो ना प्लीज. तुझा बेस्ट फ्रेंड आहे गुरु. त्याला तर बोलवायला पाहिजे होता ना तू. हा राधिका तू तरी सांगायला पाहिजे ना. हा आपला घरच्या कार्य आहे. तुमचं बरोबर आहे. पण आता त्यांना आपलं परक काही राहिलं नाही. गुरु आता कोणाचाच विचार करत नाही. त्यामुळे त्याकडनं काही अपेक्षा करूच नाही आपण. बस झालं संपला. जाऊ दे. काय अपेक्षा नाही ठेवणार आपण पण. करेक्ट आहे बाबा. आपण आता विषयच नको ना काढूया. उगाच सगळ्यांचाच मूड ऑफ कशाला करायचा ना. त्यापेक्षा आपण सेल्फी राहिलाय सगळ्यांचा. चला एक ग्रुप सेल्फी. हो. तिकडे चांगलं जरा लाइटिंग. याचं सेपरेट घे जरा. या आई मी घेऊ का? एक मिनिट. हो हो चला आलो बाबा तुमचं घर. हो मस्त आला ना पण कार्यक्रम. हो खूप मस्त झाला. मजाही आली. पण आता खूप दमायला झालंय. हो ना. मी तर घरी गेल्या गेल्या कपडेही बदलणार नाही. असं झोपून जाणार आहे पलंगावर. जाऊ दे ना बा. खूप दमलायस रे तू.
किती कामं केली. अहो कामाचं काय आई, आपल्या मित्राची एंगेजमेंट आहे, गुज्जूबाईची एंगेजमेंट आहे, असा चान्स मिळणार आहे का परत मला? एकदम जिगरी दोस्त ना. म्हणजे काय, चला आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा. थांब थांब, मी काय म्हणते, जरा चहा कॉफी पिऊन जा. आता हे नको का बाई, आता नको चहा कॉफी वगैरे, मला झोपायचं, मी झोपतो नंतर बघतो. मस्त आई, आई. कडक चहा किंवा कडक कॉफी बनवते. नको ना राधा, आता कुठे चहा कॉफी नाही, वगैरे, नाही, मी चल, येतो ना चल, नंतर. चल रे सौमित्र. अरे यार तुमच्या नाही. हातची चहा कॉफी म्हणजे टेम्प करता यार तुम्ही. अरे राहू दे ना राधा, ऐक ना जरा. नाही, मी अजिबात ऐकणार नाहीये. आता नाहीये काय करत कॉफीची वगैरे. गरज आहे, तू दमलाय. अरे तुम्ही नाही का दमलाय? तू जास्त दमलाय बा, धावपळ करून नाही का तेच तर. उगाच नाही नाही, मी लगेच कॉफी करते. पण आई, मी काय म्हणते, एकदा अथर्वला घेऊन येते आणि लगेच करते कॉफी. हा प्लीज. हे काय सगळं. काय काय म्हणजे घरात कोणी आलं होतं का? गुरु तर एकटा आहे घरामध्ये. नाही मी पाहते. आई, मी पाहते, थांबा. हे काय गुरुने केलंय? काहीतरी तोडफोड केली असणार फ्रस्ट्रेशन मध्ये. दुसरं काय? थांब. गुरु 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 ए गुरु गुरु इथं. गुरु आई, काय? गुरु आओ, आओ, गुरु आओ, आओ, उठा. आओ, उठा ना. गुरु उठ, काय झालंय? ए गुरु आओ, गुरु आओ, उठा. पाणी, पाणी घेऊन ये लवकर. आणते. ए गुरु आई, 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 बघतो मी, थांबा थांबा. ए गुरु ए गुरु हे गुरु काय झालं तुला? हे घे. गुरु ए गुरु. आओ, उठा ना. नाही झोपेच्या गोळ्या आणि सगळ्या खाल्ल्या. आओ, उठा. मी गुप्ते भाऊला बोलवून आणतो, तुम्ही घाबरू नका, घाबरू नका. मी आलो, लगेच आलो. डोळे उघडा ना. आओ, उठा ना. उठा ना. डोळे उघडा. आओ. सुबोध, रेवती, सुबोध, रेवती, जरा प्लीज याल का? काय झालं? ते गुरुनाथ बेशुद्ध पडलाय. काय? हा म्हणजे आता एंगेजमेंट वरून आलो आम्ही, तर अचानक घर उघडलं तर सगळं पडलं होतं अस्तव्यस्त, आणि आईने आज जाऊन बघितलं तर तो बेशुद्धच पडलेला दिसला डायरेक्ट. आणि मला असं वाटतं की त्याने सुसाईड अटेम्प्ट केलाय, मला पण काही कळत नाही. पण म्हणजे त्याला हॉस्पिटलमध्येच न्यावं लागेल. चला, please, please, please. आओ, उठा ना. उठा ना. इथे सरळ का? तुम्ही इथेच थांबा. आई, आई तुम्ही बसा बरं. केड्या लवकर आण ना, भूक लागली आहे. हो आणलं एवढंच आहे, घ्या. एवढंच एवढंच आहे म्हणतो आणि खातोय का जानू बेबी. मग पोह चरू बेबी, किती वाढलीस ग तू त्या राधिकाकडे राहून. वाळलं मी. वाढले मी. वेट लॉस झालाय तुझा. तिला कसा कळणार आहे वेट लॉस? अशी खा खा खाते. अगं तू इथे खाते, तुला काही वाटायला पाहिजे की नाही? मला काय वाटायचं? हॅलो. अरे तिकडे तो गुरु, त्याला अन्न पाणी जात नाहीये माहितीये? हो, मी गॅरीला जाऊन भेटून येते ना मम्मा. बस कधी कुठे जायचं नाहीये. अगं खूप प्रेम करतो तुझ्यावर, तू सोडू नको त्याला. तुला कोणी सांगितलं रे गॅरीला बरं नाहीये? गुरुनीच सांगितलं. तू कशाला गेला होतास तिकडे? आता माझा मित्र आहे तो, भेटणार नाही का? आणि किती स्ट्रेस मध्ये आहे म्हणून त्यांनी बोलवलं मला, त्याचं मन मोकळं करायला. अगं मी भेटायला गेलो तर सारखा माझा बच्चा, माझी शन्या, माझा बच्चा एवढंच बोलत होता ग. हो का? मम्मा मी जाते गॅरीला भेटायला. अजिबात कुठे जायचं नाही, गपचूप इथे बस. हा ते शनया, कधी कधी ना मामाचा नाही मनाचा विचार करायचा असतो. केड्या मूर्खासारखं बडबडू नकोस हा. त्यापेक्षा इथे राहा आणि आमची सेवा कर आणि मेवा खा. सेवा तर मी करतोच आहे, पण हा मेवा कधी आणि कसा खायचा? राधिकाचे 300 करोड मिळाले ना की. चल ना जनू बेबी. हा ना, इकडे खायला देणार नाही आपल्याला. आपण बेडरूम मध्ये जाऊन आरामात खाऊया. चल. डॉक्टर डॉक्टर, गुरुनाथला वाचवा हो, गुरुनाथला वाचवा. मी तुमच्या पाया पडते. हे बघा, आम्ही आमच्या परीने सर्व प्रयत्न करू. त्यांच्या पत्नी कोण आहेत?
हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा तुम्ही आणि हो पोलिसांना कळवा. पोलीस काऊन बरं त्यांचं काही नाही केलं हो आई तुम्ही शांत व्हा. पोलीस हो हो आपण पाहू बस. करू हो राधा आता तू पण रडणार आहेस का? तू आईंना बघायला हवंयस ना राधा. प्लीज नको रडूस. तुझा बघ आईंकडे, मी बघतोय. जा. काऊन बरं असं काऊन केलं करून आत्महत्या करतात को बुजदिली आई आई बरे होतील मला काही कळत नाही राधिका. करूला काही व्हायला नको तर बरं होते. असं नका बोलून, ते बरे होणार आहेत. आई ते नक्की बरे होणार. आईंच्या गोळ्या होत्या वरतीच ठेवल्या होत्या. आता आपल्याला थोडंच माहिती होतं की हे असं काय बघते. राधिका कसा आहे गुरुनाथ? नाही आतमध्येच आहे. अजून डॉक्टरांनी काही सांगितलं नाही. तुम्ही आत्ता काहून आलात? नंतर आला असत. अगं मला राहूये ना. अशी मुलं दोघं महाजनी काकूंकडे आहेत ना, मी म्हटलं मी जाऊनच येते. वहिनी रडू नका, शांत व्हा. का केलं गुरुनाथने पहा बरं. त्या बैतडपट्टीच्या बाई स्वतःच्या आयुष्याची धूळ धाण केली. आता जीव द्यायला गुरुनाथनी जे केलं ते केलं. आता डॉक्टर इलाज करतात ना, तुम्ही नका काळजी करू. आणि मी यांना फोन केला होता लगेच, ते भाऊजींची बोलतील. नाही ना हो, यायला नका सांगू, काळजीत पडतील एकट्यात ना हो. आई पण कधी ना कधीतरी सांगायला हवंच ना. आणि नानाजींनी सांगितलं ना तर बाबांना जरा धीर येईल. नाही तसं माझं बोलणं झालंय वसंत काकांशी. बरं डॉक्टर काय म्हणाले? नाही अजून काही खरं कळलं नाही तर. कसा आहे गुरुनाथ? ट्रीटमेंट सुरू आहे, आता स्टेबल आहे. पण जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत धोका काही टळलेला नाही. आई बाई शुद्धीवर नाही आली. येईल. मी सात्विक समाचार वृत्तपत्राचा पत्रकार आहे. हायवेवर ऍक्सिडेंट झालाय. तो पेशंट आता कसा आहे? तुम्ही त्याला भेटून द्याल का? आता कोणी भेटू शकत नाही. पण तो तर सोम्या बिल्डर्सच्या MD चा मुलगा आहे. प्लीज मला एकदा तरी त्याला भेटू द्या. हे बघा, सेलिब्रिटी असू दे नाही तर सामान्य पेशंट, कोणी सध्या भेटू शकत नाही. ही ऍक्सिडेंटची केस आहे. पहिले पोलिसांना येऊन दे, मग बघू. प्लीज कोऑपरेट. तुम्ही पोलिसांना कळवायला सांगितलं होतं, कळवलं का? नाही डॉक्टर अजून नाही कळवलंय. का? नाही काय झालं की म्हणजे त्याने टेन्शनमध्ये हे सगळं केलंय डॉक्टर. आणि पुन्हा म्हणजे आम्ही डायरेक्टच इथे आणलं आणि उगाच चर्चेला विषय नको म्हणून आम्ही नाही कळवलंय. पण नाही डॉक्टर साहेब तशी काही गडबड नाहीये. ह्या राधिका सुभेदार आहेत, राधिका मसाल्याच्या चेअरमन. हो, यांच्या पतीने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. पोलिसांना कळवावं लागेल. राधिका ते तुम्ही का हो, सगळं ठीक तर आहे ना? म्हणजे मी ठीक आहे, पण माझ्या मिस्टरांना ऍडमिट केलंय. त्यांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्यात, त्यामुळे अनकॉन्शियस आहेत. तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आहोत सगळे. सर हां सर, या मिसेस राधिका सुभेदार आपल्या हॉस्पिटलला ऍडमिट होत्या. खूप चांगल्या आहेत त्या, आणि त्यांच्या घरचे सुद्धा सगळे चांगले आहेत. हो माहिती आहे मला, ते त्यांचे पती आहेत. पण त्यांना पोलिसांना कळवावंच लागेल. ते शुद्धीवर आल्यानंतर कळवलं तरी चालेल, कारण हा हॉस्पिटलचा नियमच आहे. राधिका सुभेदारच्या नवऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हेडलाईन चांगली.